अतिशय वातावरण म्हणजे असं बघण्यालायक आहे. कोणी पण या इथे खरोखर तुम्ही परत एकदा आलं तर परत याला असं एक रम्य ठिकाण आहे. एक सुंदर असं एक थंडावा आहे निर्माण झालेला आहे इथे कोपी गावात. खरोखर नमस्कार मंडळी, आपण बरोबर कोपी गावात 5:30 वाजता इथे पोहोचलेलो आहे आणि हे पाऊस चालू आहे अजून चांगला. हे आमचे सर्व बंधू इथे आलेले आहेत. नमस्कार. 2 गाड्या भरून आलेल्या आहेत. त्यांच्या छत्र्या बिकऱ्या एकदम बघा तिथं जातात. कोकण बोगद्याबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र सरकारला आमच्या कोकणातर्फे आमच्या गावातर्फे खूप अभिनंदन आम्ही करतो, धन्यवाद करतो की त्यांनी जो आमचा एवढा जो कशिडी घाट जो येऊन जाऊन फिरून या पावसाळ्या भागामध्ये जे काही खड्डे बिड्डे पडलेले आहेत, पण त्या भुयारी मार्गामुळे आम्ही जेमतेम एक अर्ध्या तासामध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही तो कशिडी घाट क्रॉस केलेला आहे. तर त्याबद्दल आम्ही सरकारचे अभिनंदन करतो आणि पावसामुळे भिजलोय. आमचा अर्धा म्हणजे 1.5 तास कमी झाला त्या बोगद्यामुळे हो. आणि बोगदा पण खूप सुरेख आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पाहायला भेटेल आणि खूपच असा म्हणजे बघण्यासारखा आहे. तर महाराष्ट्र सरकारचे एकदा पुन्हा धन्यवाद करतो. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला मंडळी, गावाला 2-4 दिवस थोडंसं मजा करून येऊया. पाऊस पण पडतोय भरपूर असा आणि पुष्कळ पाऊस आहे. आपल्या खेडच्या सुद्धा बऱ्याच नद्या अशा भरलेल्या आहेत, ओव्हरफ्लो झालेल्या आहेत आणि जगबुडी सुद्धा म्हणतात बरीच भरलेली आहे. तर आपण बाय रोड जाणार आहे. तर चला जाऊया गावाला आणि मजा करूया. मजा करा. बाय. मजाच करा म्हटलं. सावकाश, पाण्यात जाऊ नका, धबधबा जास्त जाऊ नका. असं बोल ना, मजाच करा म्हणजे असं मला वाटलं तू एकतर्फी बोलते असं वाटलं मला. ते नाही, जास्त म्हणजे पाण्यामध्ये जाऊ नका, धबधबा वगैरे इकडे तिकडे, लांबूनच काय ती मजा घ्या. तर चला मित्रांनो, आपण सर्व्हिस मित्रमंडळी भावबंधू आहेत, आपण एकत्र जाऊन मजा करू. जरा त्या सर्व्हिस मित्रमंडळी भेटतील आणि आपण त्यांच्यासोबत सुद्धा व्हिडिओ करू. आणि चला, तुम्हाला थोडे कोकणात 2-4 दिवस व्हिडिओ पाहायला भेटतील. बाय. ये किसकी है आहट, ये किसको है सोयो, कोई दिल में दस्तक यहाँ कौन आया. गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छूट गया. हम फास्ट. खुशी ने हमारे मार डालो, मार डालो, मार डालो, मार डालो. मित्रांनो, एवढा प्रवास करून आम्ही माणगावला पोहोचलोय. काय विचार? हो, माणगावला तर मस्त की बुर्जी पाव वगैरे नाश्ता झालेला आहे. कॉफी पण फेमस होती. गरमागरम कॉफी पण झाली. कॉफी पण खूप चांगल्या पद्धतीची होती. तर आता आम्ही इथं डिझेल भरलंय आणि आता पुढचा प्रवास चालू करू. कोकण बोगद्याबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र सरकारला आमच्या कोकणातर्फे आमच्या गावातर्फे खूप अभिनंदन आम्ही करतो, धन्यवाद करतो की त्यांनी जो आमचा एवढा जो कशिडी घाट जो येऊन जाऊन फिरून या पावसाळ्या भागामध्ये जे काही खड्डे बिड्डे पडलेले आहेत, पण त्या भुयारी मार्गामुळे आम्ही जेमतेम एक अर्ध्या तासामध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही तो कशिडी घाट क्रॉस केलेला आहे. तर त्याबद्दल आम्ही सरकारचे अभिनंदन करतो आणि पावसामुळे भिजलोय. आमचा अर्धा म्हणजे 1.5 तास कमी झाला त्या बोगद्यामुळे.
त्या बोगद्यामुळे हो. आणि बोगदा पण खूप सुरेख आहे. या व्हिडिओ मध्ये सुरेख तुम्हाला तो पाहायला भेटेल हो आणि खूपच असा म्हणजे बघण्यासारखा आहे. बघणार तर महाराष्ट्र सरकारचे एकदा पुन्हा धन्यवाद. धन्यवाद करतो.